शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे आजच्या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, विविध शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सवर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे MCQ प्रश्न विचारले जातात. मग ते कशा स्वरूपाचे असतात, कोणकोणते कन्फ्युजिंग प्रश्न म्हणजे गोंधळात टाकणारे कसे प्रश्न विचारले जातात, त्यावर आधारित आपण एक आज MCQ टेस्ट सोडवणार आहोत. पहा, प्रश्न असा आहे, क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स इन सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी योग्य पर्याय निवडा, हा या प्रश्नाचा अर्थ आहे. आपण पहिला प्रश्न पाहूयात. क्वेश्चन 1, डॅश डॅश इज द बेस्ट पॉलिसी. पहा, या वाक्याकडं जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे वाक्याचा कर्ता दिलेला नाही, सब्जेक्ट दिलेला नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा वाक्याचा कर्ता दिलेला नसतो तेव्हा आपल्याला तो त्या वाक्यातील क्रियापदावरून ओळखणे आवश्यक आहे. क्रियापदावरून आपल्याला त्या वाक्याचा कर्ता ठरवता येतो. आता आपण एक एक ऑप्शन पाहूयात. पहिला ऑप्शन काय आहे? पहा, द पीपल. द पीपल हे प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. त्याचा अर्थ काय होतो? अनेक लोक. मग इथे क्रियापद आलेलं आहे इज. मग जर क्रियापद सिंग्युलर असेल तर द पीपल हा प्लुरल सब्जेक्ट येणार नाही. यू पण येणार नाही. पा का? कारण यू नंतर नेहमी कोणतं क्रियापद वापरलं जातं? आर. इथे इज आलेलं आहे. ऑनेस्टी, येस, ऑनेस्टी इज सिंग्युलर. प्रामाणिकपणा सिंग्युलर असल्यामुळे सी ऑप्शन बरोबर आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तरी आपण चौथा पर्याय पाहूयात. डी ऑप्शनला काय दिलेलं आहे? वी नंतर सुद्धा नेहमी आर वापरलं जातं, म्हणून हा ऑप्शन सुद्धा येणार नाही. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एम, इज आणि आर ही जी टू बीची रूप आहेत ती कशी वापरायची ते आपण पाहिलेलं आहे. पहा, तरी मी तुम्हाला एक छोटासा चार्ट शॉर्ट मध्ये लिहून दाखवतो. पहा, आय एम, वी आर, यू आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज आणि दे आर. पहा, हा चार्ट आपण पाठ केलेला आहे. हा जर चार्ट आपण व्यवस्थित पाठ केलेला असेल ना, तर आज जे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत कोणत्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अडणार नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार आहे. पहा, फक्त एवढं पाठ करा. काय? आय एम, वी आर, यू आर, यू आर, ही इज, सी इज, इट इज आणि दे आर. ओके. दुसरा प्रश्न पहा, आय डॅश डॅश सिंधू. आता इथे क्रियापद दिलेलं नाहीये. पहा, मग क्रियापद जर दिलेलं नसेल तर आता इथे कर्ता काय आहे? आय. पहा, त्याच्यावरून लगेच कळतं आपल्याला आय नंतर काय वापरलं जातं? एम. कुठे आहे एम? सी ऑप्शनला. बाकीचे ऑप्शन्स येणार नाहीत. सोपं आहे. पहा, पुढचा तिसरा प्रश्न पहा, डॅश डॅश आर इन द स्काय. इथे सुद्धा वाक्याचा सब्जेक्ट दिलेला नाही. तो सब्जेक्ट आपल्याला ऑप्शन्स मधून शोधायचा आहे. पहिला ऑप्शन पहा काय आहे? द बर्ड. द बर्ड कसा आहे? सिंग्युलर आहे. पहा, द बर्ड्स प्लुरल आहे. अ बर्ड हे पण सिंग्युलर आहे. अ कॅट सिंग्युलर.
पहा इथे आर हे जे क्रियापद आहे ना हे प्लुरल आहे पहा. ओके, मग आपल्याला प्लुरलचा सब्जेक्ट शोधावा लागेल ना. मग उत्तर कोणतं येतं? द बर्ड्स. द बर्ड्स आर इन द स्काय. ओके, चौथा प्रश्न पहा. वी डॅश डॅश हॅपी. वी नंतर नेहमी क्रियापद वापरलं जातं आर. एम वापरलं जात नाही वी नंतर. वी नंतर कधीच इज येत नाही आणि हा ऑप्शन तर येणारच नाही. ए बरोबर आहे, वी आर हॅपी. पाचवा प्रश्न पहा. डॅश डॅश आर ऑन द ब्रिज. इथे क्रियापद काय आलेलं आहे? आर. जिथे वाक्यात सब्जेक्ट दिलेला नसतो तिथे आपल्याला काय करावं लागतं? क्रियापदावरून आपल्याला सब्जेक्ट शोधावा लागतो. आर प्लुरल आहे. आय नंतर कधी आर वापरलं जातं का? नाही, हा ऑप्शन येणार नाही. का? कारण आय नंतर एम येतं. इथे गणेश. गणेश हे मुलाचं नाव आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे पहा, सिंग्युलर नाऊन आहे. मग त्यानंतर काय वापरलं जातं? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये इज वापरलं जातं. इथे आर क्रियापद आलेलं आहे, नाही येणार हे सुद्धा. माय फ्रेंड. माय फ्रेंड म्हणजे माझा मित्र, त्याच्यासाठी आपण ही वापरणार पहा. माय फ्रेंडला आपण काय वापरणार? दुसरं सर्वनाम ही. मग ही नंतर नेहमी इज क्रियापद येतं, म्हणून हा सुद्धा ऑप्शन येणार नाही. ऑप्शन डी बरोबर आहे, दे. THEY दे. समजलं सगळ्यांना? दे आर ऑन द ब्रिज. दे इज द करेक्ट आन्सर. वाक्याचा पहिला शब्द आहे, पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर आपल्याला नेहमी कॅपिटलच काढावं लागतं. पुढे पहा, सहावा प्रश्न आहे. द मून डॅश डॅश ब्युटिफुल. आता इथे आपल्याला क्रियापद शोधायचं आहे पहा. पहिला ऑप्शन काय आहे? आर. आर येणार नाही का? कारण आर प्लुरल साठी वापरलं जातं. इथे सब्जेक्ट सिंग्युलर आहे, द मून. एम आय नंतर येतं, इथे सब्जेक्ट मून आहे, द मून. इज, येस, दिस इज द करेक्ट आन्सर. द मून इज ब्युटिफुल. आर नॉट सुद्धा येणार नाही, कारण आर प्लुरल साठी वापरलं जातं, इथे सब्जेक्ट सिंग्युलर आहे. सातवा प्रश्न पहा. द बॉक्स सिंग्युलर सब्जेक्ट. पहा, एखादं वाक्य वाचलं ना आपण की लगेच आपल्या लक्षात येतं की त्या वाक्याचा कर्ता सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. आता बॉक्सचं प्लुरल काय होणार आहे? बॉक्सेस. इथं एकच बॉक्स असा उल्लेख आलेला आहे. द बॉक्स डॅश डॅश फुल ऑफ चॉकलेट्स. सिंग्युलर आहे, मग सिंग्युलरचं क्रियापद कोणतं येईल पहा? एम नाही येणार, एम नेहमी आय नंतर येतं. इज, इज येणार पहा. द बॉक्स इज फुल ऑफ चॉकलेट्स. आर प्लुरल आहे, आरंट प्लुरल साठीच वापरलं जातं. ओके, पुढचं आठवं पहा. डॅश डॅश इज डिफिकल्ट. इज क्रियापद आलेलं आहे. इज हे सिंग्युलर आहे, सिंग्युलरचा करता शोधू आपण. वी नाही येणार, कारण वी नंतर नेहमी आर वापरलं जातं पहा. यू नंतर सुद्धा नेहमी आर येतं. दे नंतर सुद्धा नेहमी आर येतं. धिस लेसन, दिस इज द राईट आन्सर. हे बाकीचे ऑप्शन्स चुकीचे आहेत. धिस लेसन, सॉरी नॉट लेसन्स, मी लेसन्स म्हटलो. इथे उत्तर फक्त सिंग्युलरच आहे पहा. धिस लेसन, दिस इज द करेक्ट आन्सर. धिस लेसन इज डिफिकल्ट. नेक्स्ट, नववा प्रश्न काय आहे? सानिया डॅश डॅश इन द किचन. सानिया हे मुलीचं नाव आहे पहा. ज्या वाक्यांमध्ये आय एम वी, सॉरी, ज्या वाक्यांमध्ये आय वी यू यू ही सी इट आणि दे याच्यापैकी एखादा करता येत नाही, इतर करते येतात पहा, इतर सब्जेक्ट्स वापरले जातात. आता इथे कसं सानिया आलं, मग सानिया हे काय आहे? मुलीचं नाव आहे. मग आपण काय करू शकतो पहा, ते सी ने रिप्लेस करू शकतो ना. सानियासाठी आपण काय वापरणार? सी वापरणार.
मग सी साठी आपण क्रियापद कोणतं वापरतो? इज वापरतो. म्हणून सानियानंतर सुद्धा क्रियापद कोणतं वापरणार आहोत आपण? इज. लक्षात ठेवा. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला या प्रश्नांची उत्तरे काढता येतात. सानिया पहा, सानियासाठी आपण कोणता प्रोनाउन वापरणार? सी. मग सी नंतर येतं इज, म्हणून सानियानंतर सुद्धा इथे येणार आहे इज. आहे का? येस. बाकीचे ऑप्शन्स चुकीचे आहेत. 10वा प्रश्न पहा. डॅश इज एक्सपर्ट इन मॅथमॅटिक्स. इज क्रियापद आहे सिंग्युलर. पहा, दे येणार नाही, दे नंतर आर येतं. मीना येणार, कारण मीना नंतर इज वापरलं जातं. पहा, मीना नंतर इज वापरलं जातं. साहिल अँड वैभव. आता हे साहिल अँड वैभव, इथे एखाद्याला असा प्रश्न पडू शकतो, काय? साहिल साठी आपण प्रोनाउन कोणतं वापरतो? ही. वैभव साठी पण आपण कोणतं प्रोनाउन वापरणार आहोत? ही. पहा, साहिल साठी ही वापरणार, वैभव साठी आपण ही वापरणार, कारण ती मुलांची नाव आहेत. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ते दोघं आता इथे एकत्र आलेले आहेत. जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्या प्लुरल मध्ये जातात. पहा, तेव्हा ते अनेक वचनात असतात. म्हणून या दोघांसाठी जर तुम्हाला मी विचारलं की कोणतं प्रोनाउन तुम्ही वापरणार, तर त्याचं उत्तर काय येणार आहे? या दोघांसाठी एकत्रितरित्या ही असं वेगळं येणार नाही. याला हिन, साहिलला ही आणि वैभवला ही. तर दोघांसाठी काय येणार आहे? दे. मग दे नंतर नेहमी क्रियापद कोणतं येतं? आर. म्हणून हा ऑप्शन कट झालेला आहे. पहा, आणि हा ऑप्शन पण येणार नाही, कारण आय नंतर ॲम वापरलं जातं. म्हणून बी ऑप्शन करेक्ट आहे. मीना इज एक्सपर्ट इन मॅथमॅटिक्स. 11वा पहा. धिस शॉप डॅश सुटेबल फॉर यू. धिस शॉप हे सिंग्युलर आहे. सिंग्युलर साठी कोणतं क्रियापद वापरलं जातं? पाहू आपण. शिवांश. आता शिवांश हे मुलाचं नाव आहे. इथं ऑलरेडी सब्जेक्ट आलेला आहे या वाक्यामध्ये, त्याच्यामुळे इथे शिवांश येणारच नाही. आपल्याला क्रियापद शोधायचंय. पहा, दिस इज नॉट द आन्सर. आर. धिस शॉप. शॉप हे सिंग्युलर आहे, अनेक वचनात असतं तर शॉप्स असं आलं असतं, म्हणून इथे बी ऑप्शन पण येणार नाही. सी ऑप्शन करेक्ट आहे. धिस शॉप इज सुटेबल फॉर यू. हा ऑप्शन पण येणार नाही, कारण आर हे प्लुरल आहे. नेक्स्ट. डॅश इज अपसेट टुडे. डॅश इज अपसेट टुडे. आता इथे देखील क्रियापद कोणतं आलेलं आहे? इज. पहा, आता इज हे क्रियापद कसं आहे? सिंग्युलर साठी वापरलं जातं ना, सिंग्युलर सब्जेक्ट साठी. मग सिंग्युलर सब्जेक्ट कोणता आहे आपण पाहूयात. चला. दे नाही येणार, कारण दे नंतर आर क्रियापद येतं. वी पण येणार नाही, वी नंतर आर येतं. शुभम. येस, शुभम इज अपसेट टुडे. शुभम नंतर नेहमी इज येतं, म्हणून सी ऑप्शन बरोबर. द स्टार्स हे अनेक वचनात आहे. पहा, मग अनेक वचनात असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जर आपल्याला विचारलं द स्टार्स नंतर तुम्ही कोणतं क्रियापद वापरणार आहात, त्याचं उत्तर येणार आहे आर. एम, इज किंवा आर पैकी कोणतं येईल? तर आर येणार आहे. म्हणून इथे इज आलेला असल्यामुळे शुभम हा करेक्ट ऑप्शन आहे. समजलं? पुढे 13वा प्रश्न पहा. नागपूर डॅश अ फेमस टुरिस्ट प्लेस. नागपूर हे सिटीचं नाव आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलरचं क्रियापद कोणतं आहे? पहा, आर आहे का? नाही. इज. येस, नागपूर इज अ फेमस टुरिस्ट प्लेस. आर नॉट येणार नाही, आणि दे तर येणारच नाही, कारण दे हा सब्जेक्ट आहे. इथे ऑलरेडी सब्जेक्ट आलेला आहे, आपल्याला क्रियापद शोधायचे. इज हे बरोबर उत्तर आहे. 14वा प्रश्न पहा. आय डॅश व्हेरी बिझी नाऊ. आय नंतर नेहमी एम क्रियापद येतं. पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हणून इज, आर, इज नॉट हे ऑप्शन्स चुकीचे आहेत. बरोबर आहे एम. आय एम व्हेरी बिझी नाऊ. ओके. पुढे 15वा प्रश्न पहा. डॅश इज ऑन डेथ बेड. सब्जेक्ट जिथे शोधायचा आहे तिथे क्रियापद पहा. काय आहे क्रियापद? इज. पहिलंच उत्तर बरोबर येतंय. विशाल इज ऑन डेथ बेड.
इतर ऑप्शन्स काय येत नाही ते आपण पाहू. इज हे सिंग्युलर साठी वापरलं जाणारं क्रियापद आहे पहा. द पीपल हे येणार नाही कारण ते अनेक लोक असा त्याचा अर्थ होतो पहा. त्यासाठी आर क्रियापद येणार आहे. द कॅट्स साठी पण आर येणार आहे आणि वी साठी पण आर येणार आहे. म्हणून हे बाकीचे ऑप्शन्स कट होतात आणि 15व्या प्रश्नाचं उत्तर काय येतं? विशाल. ओके, नेक्स्ट 16वा पहा. वी डॅश डॅश रेडी टू वेलकम यू. आता वी नंतर नेहमी आर क्रियापद येतं. येस, सी ऑप्शन करेक्ट. इज येणार नाही, एम पण येणार नाही आणि इज नॉट सुद्धा येणार नाही. समजलं इथपर्यंत? एकदम एकदम सोपं आहे पहा इंग्लिश ग्रामर. अनेक विद्यार्थी काय करतात, ग्रामरकडे असं भीतीच्या नजरेने पाहतात, त्याच्यामुळे ते मागं पडतात, त्याच्याकडे कायम ते दुर्लक्ष करतात. स्पर्धा परीक्षांचा जर स्कोर पाहिला ना बऱ्याच मुलांचा, गणित आउट ऑफ मार्क्स, बुद्धिमत्ता आउट ऑफ मार्क्स, मराठीत सुद्धा भरपूर मार्क्स, पण इंग्रजीत त्यांचा स्कोर कमी असतो पहा. का? फक्त दुर्लक्ष केल्यामुळे. म्हणून इंग्रजी व्याकरणाकडे दुर्लक्ष करायचं नाही. दोन गोष्टी घडतात पहा. ज्याला इंग्रजी व्याकरण येत नसतं किंवा ज्याचं कच्चं असतं तो स्कोरच्या बाबतीत खूप खाली राहतो पहा. पण ज्याला इंग्रजी व्याकरणाची थोडीफार समज असते किंवा ज्याने इंग्रजी व्याकरण चांगलं शिकलेलं असतं तो मात्र निश्चितपणे स्पर्धा परीक्षांमध्ये काय करतो, टॉपला येतो पहा. चांगला स्कोर मिळवतो तो त्यामध्ये. का? व्याकरण पक्का असल्यामुळे. आणि आपल्याला योग्य वेळी इंग्रजी व्याकरण का शिकून घ्यायचंय मित्रांनो? कारण भविष्यात जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणार आहात त्यामध्ये हे अशाच प्रकारचे प्रश्न येतात पहा. याच्यापेक्षा थोडीशी काठिण्य पातळी वाढते, परंतु आपल्याला जर हेच माहीत नसेल तर ते कसं येणार आहे. म्हणून आपण आधी योग्य वयात याची प्रॅक्टिस आधी केली पाहिजे, म्हणजे भविष्यात आपल्याला इंग्रजी व्याकरण अवघड जाणार नाही. ओके, 17वा पहा. डॅश इज व्हेरी क्युरियस अबाउट हिस्टॉरिकल प्लेसेस. इज क्रियापद आलेला आहे. सब्जेक्ट आपल्याला शोधायचा आहे इजला अनुसरून. वी नंतर आर येतं, वी येणार नाही. दे नंतर आर क्रियापद वापरलं जातं, दे पण येणार नाही. यू नंतर सुद्धा आर येतं. सी नंतर नेहमी इज क्रियापद वापरलं जातं, म्हणून सी हा सब्जेक्ट इथं येणार आहे. सी इज व्हेरी क्युरियस अबाउट हिस्टॉरिकल प्लेसेस. नेक्स्ट, देअर डॅश कम्फर्ट इन आवर लाईफ. आता इथे देअर आलं पहा, देअर. 18व्या प्रश्नामध्ये सुरुवातीला काय आलं? देअर. कन्फ्यूज व्हायचं नाही. देअरचे असे अनेक वाक्य येतात पहा. इथे काय करायचं, देअर नंतर क्रियापद वापरायचं आहे आपल्याला. मग क्रियापद कशावरून ठरणार आहे? क्रियापदाच्या नंतर जे नाऊन येतं ना ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे त्याच्यावरतून आपल्याला तिथे क्रियापद ठरवायचं आहे. आता इथे काय आहे? कम्फर्ट. कम्फर्ट इज सिंग्युलर, म्हणून आपण इथे इज क्रियापद वापरणार आहोत पहा. डी ऑप्शन. देअर इज कम्फर्ट इन आवर लाईफ. देअर आर कम्फर्ट नाही येणार, हे पण येणार नाही आणि एम तर येणारच नाही पहा. इज ऑप्शन करेक्ट आहे. देअर इज कम्फर्ट इन आवर लाईफ. इथे अजून एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. दोन वाक्यांमधला फरक तुम्ही समजून घ्या, व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. वाटलंच तर ते वाक्य कुठेतरी वहीत लिहून घ्या. दोन वाक्य ऐका. देअर इज अ चेअर. काय वाक्य आहे? देअर इज अ चेअर. आणि दुसरं वाक्य काय आहे? देअर आर चेअर्स. पहा, एक खुर्ची आहे आणि अनेक खुर्च्या आहेत, अशा पद्धतीची ती दोन वाक्य आहेत. यावरून तुमच्या लक्षात येईल की चेअर यावरून इज वापरलं आणि चेअर्स हे जे नाऊन आहे खुर्च्या त्यावरतून आर हे क्रियापद आपल्याला देअर नंतर वापरावं लागलं. पुढचा प्रश्न पहा 19वा. डॅश इज फार फ्रॉम माय महेश हाऊस. इथे माय शब्द कट करूयात आपण. इथे काय लिहायचं फक्त? डॅश इज फार फ्रॉम महेश हाऊस. आता इथे इज क्रियापद आल्यामुळे आपल्याला योग्य तो सब्जेक्ट शोधायचा आहे. आय येणार नाही, आय नंतर एम येतं. द पार्क इज, येस, द पार्क इज फार फ्रॉम महेश हाऊस. वी नंतर आर येतं, दे नंतर सुद्धा आर येतं, म्हणून
इथे पहा वी नंतर नेहमी आर क्रियापद येतं, दे नंतर आर येतं. इथे इज क्रियापद आलेलं आहे म्हणून हे दोन्ही सुद्धा ऑप्शन कट होतात. म्हणून ऑप्शन बी बरोबर आहे, द पार्क. 20 डॅश इज सॅटिस्फाईड विथ हिज ब्रदर्स डिसिजन. इथे आपल्याला सब्जेक्ट शोधायचा आहे. इज क्रियापदावरून कोणता सब्जेक्ट येतोय ते आपण पर्यायामधून शोधू. पूजा इज, येस, पूजा हे काय आहे, मुलीचं नाव आहे. पूजानंतर नेहमी इज क्रियापद वापरलं जाणार आहे म्हणून पूजा हा ऑप्शन करेक्ट आहे. तरी आपण बाकीचे ऑप्शन्स पाहून घेऊ. द गर्ल्स, द गर्ल्स अनेक वचनात आहे, पहा प्लुरल आहे. द गर्ल्स नंतर आर क्रियापद येणार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. वी नंतर पण आर येणार आहे आणि यू नंतर सुद्धा आर हे क्रियापद येणार आहे म्हणून हे बाकीचे ऑप्शन्स कट होतात आणि पूजा हे उत्तर बरोबर राहतं. पहा नेक्स्ट 21 डॅश आर इन देअर फील्ड. इथे आर क्रियापद आलेलं आहे. पहा आर क्रियापद आल्यामुळे आपल्याला प्लुरल सब्जेक्ट शोधावा लागणार आहे. कोणकोणते ऑप्शन्स आहेत पाहूयात. पहिला ऑप्शन काय आहे, द फार्मर्स. येस, प्लुरल आहे पहा म्हणून हे पहिलंच उत्तर बरोबर आहे. तरी आपण बाकीचं पाहून घेऊया. ही सिंग्युलर आहे, इट सिंग्युलर आहे, द फार्मर सिंग्युलर आहे पहा आणि ह्या तीनही सब्जेक्ट नंतर इज हे क्रियापद वापरलं जातं. ओके, म्हणून ऑप्शन ए राईट, ऑप्शन ए करेक्ट आहे. द फार्मर्स आर इन देअर फील्ड. आता इथे थोडंसं करेक्शन करतो. इथे काय करा, इथे फील्ड्स लिहा, इन देअर फील्ड्स. पुढे 22 पॅरिस डॅश फेमस फॉर इट्स परफ्युम्स. पॅरिस द नेम ऑफ अ सिटी, एका शहराचं नाव. सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलरचं क्रियापद शोधावं लागेल पहा आपल्याला. पॅरिस नंतर काय वापरलं जाईल, इज वापरलं जाईल पहा. पॅरिस इज फेमस फॉर इट्स परफ्युम्स. त्यानंतर आर येणार नाही पहा, पॅरिस नंतर आर येणार नाही कारण पॅरिस हे सिंग्युलर आहे, आर नाही वापरलं जाणार. एम नॉट तर येणारच नाही आणि हे आर नॉट सुद्धा येणार नाही. ओके, 23 द स्टार्स अँड प्लॅनेट्स डॅश व्हेरी फार फ्रॉम अर्थ. द स्टार्स अँड प्लॅनेट्स प्लुरल सब्जेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्रियापद नेहमी आर वापरावं लागेल. इज येणार नाही, इज नॉट पण येणार नाही आणि एम सुद्धा येणार नाही. नेक्स्ट 24 दोज ऑल द थिंग्स डॅश ओल्ड. हा जो सब्जेक्ट आहे एवढा मोठा, दोज ऑल द थिंग्स त्या सर्व गोष्टी, दोज ऑल द थिंग्स हा जो पूर्ण मोठा सब्जेक्ट आहे तो प्लुरल आहे पहा. त्यासाठी आपण कोणतं क्रियापद वापरणार आहोत, इज नाही वापरू शकत. इज हे सिंग्युलर सब्जेक्ट साठी वापरलं जातं. इज नॉट पण येणार नाही, आर नॉट येणार आणि एम येणार नाही. दोज ऑल द थिंग्स आर नॉट ओल्ड. दिस इज द राईट आन्सर. 25 इट डॅश रिअली प्रेसियस फॉर मी. इट नंतर नेहमी इज क्रियापद वापरलं जातं. ऑप्शन बी करेक्ट आहे, बाकीचे ऑप्शन्स येणार नाहीत. पहा सोपं आहे की नाही. अशा प्रश्नांची तयारी, अशा प्रश्नांचा सराव जर आपण आत्तापासूनच जर केला ना तर मित्रांनो भविष्यात आपण इंग्रजी व्याकरणाच्या बाबतीत खूप परिपूर्ण होणार आहोत, परफेक्ट होणार आहोत. भविष्यात ज्या ज्या परीक्षा आपल्याला द्यायच्यात त्या परीक्षांमध्ये आपला स्कोर कमी होणार नाही. म्हणून आत्तापासूनच जागरूक व्हा आणि आपलं प्रत्येक लेक्चर पाहत चला. आपण इंग्रजी व्याकरण शिकत आहोत कसं, स्टेप बाय स्टेप. असे हजारो प्रश्न, सिंपल प्रेझेंट टेन्सचेच नाही इतरही प्रत्येक टॉपिकचे आपण हजारो प्रश्न अशा छान प्रकारे पाहणार आहोत पहा. अशा प्रकारे छान सराव आपण त्या प्रश्नांचा घेणार आहोत. तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. तर आता पुन्हा भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.